मी ऋषिकेश नारायण घोडके आपणा सर्वांचं माझी मोडी आपली मोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत एक लिप्यंतरासाठी किचकट मात्र तरीही मजेशीर असं एक मोडीपत्र। चला तर मग या मोडीपत्राचा मराठीत अनुवाद सुरू करूयात। राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री। राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री। या पत्रात बरेच अक्षर ही लहान मोठी किंवा जाड बारीक स्वरूपाची आहेत, मात्र तरीही प्रत्येक पत्राची सुरुवात किंवा बहुतांश पत्रांची सुरुवात ही विशिष्ट स्वरूपाच्या मायन्याचा वापर करून होत असते आणि त्यामुळे मोडी पत्रांचा अनुवाद करताना जर आपल्याला काही विशिष्ट मायन्यांचं ज्ञान असेल तर मोडी पत्राचं वाचन हे आणखी सुलभ होतं। तशाच प्रकारचा एक मायना पत्राच्या सुरुवातीलाच वापरला दिसतो। हा मायना आपण वाचलात तो असा की राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री। अनेक मोडी पत्रात विविध प्रकारचे मायने हे वापरलेले असतात आणि मायन्यांचं ध्यान असल्याचा फायदा असा की एखाद्या ठिकाणी काळाच्या ओघात किंवा लेखन करणाऱ्याच्या चुकीमुळे एखादं अक्षर पुसट झालं असेल किंवा एखादं अक्षर दिसत नसेल तर अशा वेळीही जर आपल्याला मायना माहित असेल तर आपण संदर्भाने वाचन करून ते अक्षर त्या ठिकाणी नसतानाही किंवा अस्पष्ट असेल तरीही आपण त्या पत्रातील त्या वाक्याचा योग्य तो अर्थबोध घेऊ शकतो आणि यासाठी म्हणूनच मायने आणि मायनांचं ज्ञान हे आवश्यक ठरतं। चला तर पुढची ओळ सुरू करूयात। राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री। लक्ष्मण पंत स्वामीचे सेवेसी। लक्ष्मण पंत स्वामीचे सेवेसी अर्थात जे कोणी हे पत्र लिहितंय ते लक्ष्मण पंत यांना त्यांचा स्वामी, त्यांचा धनी किंवा त्यांचा मालक म्हणून त्यांचा आदराने या वाक्यात उल्लेख करतायत। लक्ष्मणपंत स्वामीचे सेवेसी अर्थात त्यांच्या सेवेप्रित्यर्थ तत्पर असणारा तो, अर्थात जो हे पत्र लिहितोय। या ठिकाणी स्वामीचे या शब्दानंतर स हा स्पष्ट दिसतोय, तसेच व आणि सी सुद्धा स्पष्ट दिसतोय, मात्र स वर जी मात्रा असावी ती चुकून थोडी वच्या डोक्यावर आपल्याला दिसते। मग अशा वेळेस संदर्भाने वाचन करून सवेसी असा शब्द असण्यापेक्षा सेवेसी हा शब्द जास्त अर्थपूर्ण ठरतो आणि म्हणून अशा काही पत्रात संदर्भाने वाचन केलं की आणखी पत्र उलगडत जातं। पाहूयात पुढची ओळ। या ठिकाणी प आणि त्यानंतर दोन काने किंवा उभ्या रेषा आणि त्यांच्यावर एक मात्रा दिसते। हा पो अक्षर नसून हा प आहे, त्याच्या पुढे दोन दांड्या आणि एक मात्रा। मागच्याही पत्रात असंच अक्षर आपण पाहिलं आणि आपल्या लक्षात आलं असेल की हा लघुरूपाचा एक प्रकार आहे आणि याचं फुल फॉर्म आपण म्हटला तर तो आहे पौष्य। पुढे जाऊयात। बालाजी बालाजी जनार्दन स आणि दोन रेषा। पौष्य बालाजी जनार्दन नंतर स आपल्याला या ठिकाणी दिसतो। स ख ग किंवा घु अशा काही निवडक अक्षरांचे विशिष्ट पद्धतीने लिहिण्याचे 4-5 प्रकार मोडीत प्रचलित आहे। त्यातील हा स एक विशिष्ट प्रकारचा स किंवा वेगळ्या प्रकारचा स आपण या पत्रात पाहतो। या स नंतर दोन उभ्या रेषा आणि त्यांच्यावर एक अनुस्वार आपण पाहतो। हे सुद्धा एक लघुरूप असून या लघुरूपाचे दीर्घरूप आहे साष्टांग। अर्थातच जो कोणी हे पत्र लिहितोय तो ज्याला पत्र पाठवलं जातंय त्यांना साष्टांग अर्थातच साष्टांग नमस्कार घालतोय। पत्राचा पुढचा शब्द पाहून आपल्या लक्षात येईलच की साष्टांग नंतर नमस्कार हा शब्द दिसतो। या ठिकाणी न म स आणि र ची करामत वापरून नमस्कार या शब्दाचा शेवट केलेला दिसतो। विनंती उपरी अर्थात विनंती केल्याप्रमाणे। खालच्या ओळीवर येऊयात। येथील कुशल
जाणून स्वकीय कुशल लिहित. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित आणि खालच्या ओळीवर बघितल्यास आपण बघतो जाणे, माफ करा जावे. अर्थात आमच्याकडची खुशाली आपणास कळावी, अर्थात आमच्याकडची परिस्थिती ही खुशालीची आहे आणि तसंच पुढील वेळी पत्र लिहिताना, पत्राचं उत्तर देताना आपली ही खुशाली कळवावी अशी आम्ही अपेक्षा करतो, असा या वाक्याचा अर्थ. पुढचं पत्र पाहूयात. विशेष तुम्ही. या ठिकाणी पत्राची सुरुवात मायन्याने केली, नंतर एक औपचारिकता म्हणून विचारपूसही झाली आणि आता पत्राचा विशेष किंवा पत्राचा मुख्य विषय या ठिकाणून सुरू होतोय आणि म्हणून विशेष आणि पुढचे शब्द विशेष तुम्ही. छ या ठिकाणी हा छ आहे आणि यानंतर 2 आकडे किंवा 2 अंक आपण पाहतो, ते वाचूयात. छ 15 रबिलावेल. या ठिकाणी रबिलावेल असं दिसत असलं तरी हा एक फारसी किंवा इस्लामी कालगणनेतील एक महिना समजला जातो, त्याचं नाव आहे रबिलावल. या ठिकाणी घाईत म्हणा किंवा चुकीने या व वर आपल्याला एक मात्रा दिसते, मात्र रबिलावेल असं दिसत असलं तरी तो रबिलावल असा शब्द आहे. छ 15 रबिलावल चे पत्र. खालच्या ओळीवर येऊयात. रबिलावलचे पत्र पाटविले. रबिलावलचे पत्र पाटविले. या ठिकाणी पाटविले असा उल्लेख असला तरी संदर्भाने वाचन करताना चे पत्र पाठविले असा आपण त्याचा अर्थ घ्यायचा आहे. यानंतर ते पावले. आपण पत्र पाठविले, ते पत्र पोहोचले, अर्थातच ते पत्र आम्हास पावले. खजिना घेऊन. खजिना घेऊन भोसल्यांची. भोसल्यांची फौज. सुधा कार्तिक. या ठिकाणी आपण वाचलं की खजिना घेऊन भोसल्यांची फौज, सुधा, कार्तिक या ठिकाणचा एक अक्षर आपण सोडून पुढचं अक्षर वाचूयात. ते आहे ध ला जोडलेला द, अर्थात ध. पुढे आहे एकादशीस. एकादशीस. आपणास हे लक्षात येईल की या ठिकाणी पत्रात तिथी सांगितली जाते आणि जर संदर्भाने वाचन केलं तर कार्तिक, त्यानंतर एक गाळलेली जागा, नंतर ध, नंतर एकादशीस. जर संदर्भाने नीट अर्थबोध घेण्याचा प्रयत्न केला तर ध च्या आधी जर शू जोडला तर ते होईल कार्तिक शुद्ध एकादशीस. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की पत्र थोडं किचकट आहे मात्र मजेशीर आहे. त्यामुळे जशी जशी या पत्रातील कोडी उलगडत जातात तसा तसा आपला आनंद वाढत जातो आणि शिकण्याची वृत्ती ही आणखी वाढत जाते. चला तर पुढचं पत्र पाहूयात. कार्तिक शुद्ध एकादशीस राजश्री हरी पंत तात्या जवल लष्करात. शुद्ध एकादशीस राजश्री हरिपंत तात्या जवल लष्करात. या ठिकाणी लष्करात असा उल्लेख असला तरी त्याचा अर्थ लष्करात असा घ्यायचा आहे. अर्थात लष्करात हा उल्लेख कशावरून घ्यायचा तर संदर्भाने, कारण वर एके ठिकाणी खजिना नंतर फौज असा उल्लेख दिसतो. त्यामुळे लष्करातचा अर्थ आपण लष्करात घेतला तर तो चुकीचा ठरत नाही आणि आपल्याला तसा योग्य तो अर्थबोधही होतो. पुढे पाहूयात. पा हा चलो. या ठिकाणी शब्द आहे पहा चलो आणि हा या अक्षरावर आपल्याला 2 मात्रा दिसतात. मात्र काळजीपूर्वक संदर्भाने वाचन केलं तर आपल्या हे लक्षात येतं की त्या 2 मात्रा हो वर नसून एक मात्रा पोची आहे.
मात्र जलद गतीने लिहिण्याच्या प्रयत्नात ती मात्रा थोडी पुढे सरकल्याची दिसते आणि पुढच्या अक्षराची मात्रा त्याच्या पुढच्या अक्षराला देण्याचा प्रकार मोडीत आपण बऱ्याच पत्रातनं पाहतो. त्यामुळे संदर्भाने हा शब्द होईल पोहोचलो. पुढे पाहूयात. म्हणून लिहिले. राजश्री हरिपंत तात्याजवळ लष्करात पोहोचलो म्हणून लिहिले. या ठिकाणचं पुढचं अक्षर आहे त. कलले. आपण खालचं पत्र पाहूयात. लिहिले त कलले. या ठिकाणी त अक्षरानंतर आणि क अक्षरा आधी एक मात्रा दिसते. त्यामुळे आपला संभ्रम होऊ शकतो की ती मात्रा नेमकी कुठल्या अक्षराची आहे. जर संदर्भाने वाचन केलं तर आपल्या लक्षात येईल की ती मात्रा जर आपण ते करण्यासाठी त या अक्षरावर ठेवली तर ते होईल लिहिते ते कलले, अर्थात कळले किंवा कळाले. पुढे जाऊयात. त्यास भोसल्याचे फौजेचे संगती मू. त्यास भोसल्याचे फौजेचे संगती, अर्थात भोसल्यांच्या फौजेसोबत किंवा संगतीत आणि पुढचं अक्षर संगतीत या ठिकाणी अस्पष्ट असलं तरी नीट आपण पाहू शकतो की हा देवनागरीत आपण म लिहितो त्या अक्षराप्रमाणे म आणि त्याला पहिला उकार, त्यामुळे मू. खालच्या ओळीवर येऊयात. संगती मुले. संगती मुले अर्थात संगतीमुळे. पुढचं अक्षर आपल्याला प सारखं दिसतं, मात्र त्यातील पुढचे दोन अक्षर वाचल्यास आपल्याला हे लक्षात येईल की तो थोडा तिरपा झालेला द आहे आणि म्हणून शब्द होतो दिवस. या ठिकाणी संदर्भाने वाचन करणं फार महत्वाचं ठरतं. त्यामुळे एखादं अक्षर अडत असेल तर त्याच्या पुढील 3-4 अक्षरे वाचावी आणि संदर्भाने अर्थबोध घ्यावा. चला तर पुढे पाहूयात. दिवस गत लागली, अर्थात दिवस गत लागली. गत याचा अर्थ आपण घेऊ शकतो की अनेक दिवस किंवा अपेक्षेहून जास्त कालावधी लागला, म्हणून दिवस गत लागली. पुढच्या अक्षरात आपल्याला र ची करामत वापरल्याची दिसते. र च्या करामतीनंतर आपल्याला तू हे अक्षर दिसते. या ठिकाणी संदर्भाने नीट वाचन केल्यास र ची करामत आणि त्या र नंतर एक वरती अनुस्वार दिसतो, अर्थात रंतू असा शब्द आपल्याला स्पष्ट दिसतो आणि नीट संदर्भ लावल्यास तो शब्द परंतु असल्याचा आपण अंदाज बांधू शकतो आणि तो शब्द वाक्यरचनेत टाकल्यास ती वाक्यरचनाही पूर्ण होते. दिवस गत गेले, माफ करा, दिवस गत लागली परंतु पोहोचला. वरच्याच 3-4 ओळीत आपण पाहिलं की पोहोचला हा शब्द एका वेगळ्या विशिष्ट पद्धतीने लिहिलेला होता. तसाच हा शब्दही पोहोचला या ठिकाणी लिहिलेला आपल्याला दिसतो. पुढे उत्तम झाले. उत्तम अर्थात उत्तम आणि झाले अर्थात झाले, की अनेक दिवस लागली पोहोचण्यासाठी पण सुखरूप पोहोचला, हे बरे झाले, हे उत्तम झाले. येऊयात खालच्या ओळीकडे. या ठिकाणी ही अस्पष्ट अक्षर असल्याने आपल्याला काहीच व्यवस्थित दिसत नाहीये, त्यामुळे या शब्दांचा या अक्षरांचा अंदाज लावणं हे फार कठीण जातं. घडेल घडेल ते वर चे वर हा एकच शब्द आहे. घडेल ते वरचे वर लिहित जाणे. जे काही होईल ते वरचे वर थोड्याफार प्रमाणात सांगत जावे असा या वाक्याचा अर्थ होतो. घडेल ते वरचे वर लिहित जावे. तुम्ही इतक्या, तुम्ही इतक्या व सानी, तुम्ही इतक्या वसानी. या ठिकाणी आपण नीट पाहिलं तर व या अक्षराच्या आधीही एक आपल्याला अक्षर थोड्याफार प्रमाणात दिसून येतं, मात्र ते पूर्ण दिसून त्याचा अंदाज येत नाही. जर संदर्भाने वाचन केलं तर या ठिकाणी बरेच वेळा दिवस किंवा दिन असा उल्लेख दिसतो आणि वसानी या शब्दाच्या आधी दी जोडला तर दिवसांनी किंवा दिवसांनी अर्थात अनेक दिवसांनंतर असा अर्थ होतो.
त्यामुळे आपण या ठिकाणी हे गडप झालेलं अक्षर दी असावं असाही अंदाज आपण बांधू शकतो. मात्र त्या ठिकाणी स्पष्ट असा कुठलाही उल्लेख नसल्याने आपण खात्रीशीर सांगू शकत नाही. मात्र आपल्या संदर्भासाठी दी जोडून वाक्यरचना पूर्ण केल्यास काही हरकत नाही. त्यातून आपल्याला तेवढी थोडीफार आणखी मदत होईल. त्यामुळे तुम्ही इतक्या नंतर दिवसांनी असा शब्द आहे असं समजून पुढे जाऊयात. तुम्ही इतक्या दिवसांनी पोहोचला, मोठी गोष्ट झाली. तुम्ही इतक्या दिवसांनी पोहोचला, मोठी गोष्ट झाली. आपण आताच बघितलं की या ठिकाणचं अक्षर अस्पष्ट आहे. मात्र त्या ठिकाणी जर दिवसांनी शब्द घेतला तर ही अर्थपूर्ण रचना अगदी फिटोफिट, अगदी योग्य या वाक्यात बसते. त्यामुळे कदाचित त्या ठिकाणचं गडप झालेलं अक्षर हे दीच असेल असा आपण अंदाज बांधू. तुम्ही इतक्या दिवसांनी पोहोचला, मोठी गोष्ट. गोष्ट नंतर आपल्याला जा हा स्पष्ट दिसतो. मात्र त्याच्या पुढचं अक्षर, हे अक्षर बऱ्याचदा र सारखं दिसतं किंवा ली सारखंही दिसतं. त्यामुळे अर्थातच त्याचा संदर्भाने अर्थ घेऊन आपण पुढे जाऊयात आणि म्हणून मोठी गोष्ट झाली, अर्थात मोठी गोष्ट झाली. पुढे पाहूयात. यानंतर हा एवढा भाग सोडून आपण जर पुढची 3 अक्षरं पाहिली तर ती अशी आहेत की स, ल्याचे. आणि पत्रात 2 ठिकाणी भोसले असा उल्लेख आलेला आहे. जर आपण संदर्भाने नीट वाचन केलं तर हा शब्द होईल भोसल्याचे. आपण आता जाऊयात खालच्या ओळीवर. हा शब्द आपण पाहिलात की भोसल्याचे, नंतर फौजेचे. या ठिकाणी हा भाग पत्राचा अस्पष्ट आहे. मात्र आपण संदर्भाने सहज सांगू शकतो की हा शब्द फौजेचे असा आहे. भोसल्याचे, फौजेचे समागमाने अर्थात सोबतीने झाले. भोसल्याच्या फौजेने समागमाने झाले. यानंतर आपण र हे अक्षर पाहतो. त्या र नंतर 2 दांड्या किंवा 2 उभे काने आपण पाहतो. नंतर छ आणि 12. या र नंतर 2 दांड्या अर्थात रवाना. हे एक प्रकारचं लघुरूप आहे. रवाना अर्थात ज्या दिवशी रवाना झालोत किंवा होणार आहोत त्या दिवसाची तारीख. आणि म्हणूनच आपण पुढे छ, 12, र, एक दांडी आणि खर असा पुसटचा उल्लेख आपण पाहतो. अर्थात रवाना नंतर रवाना होण्याची किंवा ज्या दिवशी रवाना झालो ती तारीख किंवा ती तिथी या पत्रात दिसते. मग केव्हा झालो रवाना तर छ अर्थात चांद्र कालगणनेच्या 12व्या दिवशी. आणि या ठिकाणी खर हा शब्द आहे. अर्थात रबील आखर हा मुस्लिम किंवा फारसी कालगणनेतील एक महिना आहे. त्यामुळे रबील आखर असा त्या ठिकाणी महिना आपल्याला दिसतो. रबील आखर नंतर ही पुढची 2 अक्षरं थोडी अस्पष्ट वाटतात. आणि म्हणून आपण जाऊयात खालच्या ओळीवर. संदर्भाने वाचन करून या अक्षरांकडे आपण पुन्हा वळूयात आणि त्यांचा संदर्भाने पूर्ण योग्य असा अर्थबोध करून घेऊयात. पाहूयात खालची ओळ. त, काय हा डिझाईनमध्ये काढलेला एक प्रकार, अर्थात आपण त्याला ली म्हणतो. त, काय, ली, हिणे. त, काय लिहिणे. आणि आपण बऱ्याच मोडी पत्रात पाहिलं असेल की पत्राचा शेवट हा बहुत काय लिहिणे अशा वाक्याने होतो. ही पत्र संपवण्याची किंवा पत्र संपलं हे सांगण्याची एक औपचारिक पद्धत समजली जाते. आणि म्हणून बहुत काय लिहिणे. या तच्या आधीची ही 2 अक्षरं बहु असावी किंवा बहु आहेत असं आपण ठाम सांगू शकतो. कारण त्याच्या पुढे बहुत काय लिहिणे असा आपण स्पष्ट उल्लेख पाहतो. त्यानंतर या ठिकाणी 2 अक्षरं आणखी अस्पष्ट दिसतात. नंतर असा या ठिकाणी असा शब्द दिसतो. मात्र नीट पाहिल्यास या 6 अक्षरावर एक मात्राही आहे.
जी या पत्रात आपल्याला अस्पष्ट दिसते मात्र ती आहे. त्यामुळे हा शब्द असो असा आहे. आणि आपण बऱ्याच पत्रात पाहिलं असेल, ऐकलं असेल की आपण लिहिताना मोठ्यांकडनं आशीर्वाद मागताना म्हणतो की आपला लोभ असावा किंवा आपला लोभ असो. आणि त्यामुळे या ठिकाणी ही 2 अक्षरं लोभ अशी आहे. जरी त्या लोवरचा मात्रा त्या पुढच्या भवर गेला असेल तरी आपण संदर्भाने वाचन करावं आणि लोभ असो असा तो शब्द आहे असा अर्थबोध घ्यावा. यानंतर पुढं आहे दीजे. लोभ असो दीजे किंवा लोभ असू द्यावा असा त्याचा अर्थ होतो. ही विनंती. या ठिकाणी ह अक्षरावरून एक वेलांटी किंवा एक मात्रासारखा दिसतो. त्या ठिकाणी लोभ असावा ही किंवा हे असा आपण अर्थ घेऊ शकतो. ही विनंती. आणि या ठिकाणी हे आपलं पत्र आपण संपवलं. पूर्ण पत्राचं आपण मराठीत लिप्यंतर केलं. पत्र नक्कीच थोड्याफार प्रमाणात अवघड होतं, मात्र तरीही अशीच कठीण पत्र आली की शिकण्यातली मजा आणखी वाढते. पुन्हा भेटूयात अशाच एका मोडी पत्रासह. तोपर्यंत मोडी वाचत राहूयात, मोडी शिकत राहूयात.